हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. मागच्या लेक्चरला आपण पाहिलं प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 आणि त्यात आपण कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहिली. तर प्लीज ज्यांनी कोणी ती व्हिडिओ पाहिली नसेल त्यांनी क्लिक बटनवर क्लिक करून ती तुम्ही पाहू शकता. तर आज आपण पाहणार आहोत फॉर्म्युला मेथड आणि फॉर्म्युला मेथडमध्ये तुम्हाला जर आपण पाहिलं तर आपल्याला पहिली गोष्ट लागते, ती लागते जनरल फॉर्म. जनरल फॉर्म. जनरल फॉर्ममध्ये जर तुमचं इक्वेशन असेल म्हणजेच कोणता फॉर्म? आपला फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये असेल तर ह्याच्यावरनं आपल्याला a, b आणि c ह्या तिन्ही व्हॅल्यू काढता येईल आणि या तिन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला तो फॉर्म्युला आहे, जो की फॉर्म्युला असा आहे, आपल्याला कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन सोल्युशन किंवा आपण त्याला असं पण म्हणू शकतो की एक्सची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स आपण काढू शकतो. कोणता फॉर्म्युला येतो? तर तो फॉर्म्युला आहे एक्स किंवा जे काही व्हेरिएबल असेल ते इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता हा जो अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac हा पार्ट आहे, तो मी वेगळ्या रंगाने काढतो, जसं की मी आता इथं करतो. जर मी ह्या बी स्क्वेअर मायनस 4ac ह्या पार्टला जर मी वेगळ्या रंगाने दर्शवला, जसं की इथं तुम्हाला दिसतंय बी स्क्वेअर मायनस 4ac. आता हा बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू डेल्टा. आता हे मी असं का लिहितोय हे तुम्हाला पुढे जाऊन कळेल की मी हा डेल्टा असा का लिहिलाय. कारण की हा डेल्टा पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी येणार आहे तुमच्या पुढच्या प्रॅक्टिस सेटला, पुढच्या कन्सेप्टला, जे की तुमचे रूट्स काढायचे म्हणजेच अल्फा आणि बीटाच्या फॉर्म्युलामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल, ह्याच्यात फॉर्म्युला मेथडमध्ये काही कळून घ्यायची गोष्ट नाही. तुम्हाला जनरल फॉर्म पाहायचा आहे, एबीसीच्या व्हॅल्यू पाहिजेत आणि त्या एबीसीची व्हॅल्यू डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये टाकायच्या. बाकी काही करायचं नाही. तसंच ह्या ह्या पद्धतीने जसं की कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड याने कोणताही मी काय म्हणतो एनी एनी क्वाड्रॅटिक प्रॉब्लेम सुटू शकतो. या दोन्ही पद्धतीने कोणतेही क्वाड्रॅटिक प्रॉब्लेम सुटू शकतो. पण फॅक्टरायझेशन मेथडने पर्टिक्युलर प्रॉब्लेमच सुटले जातात. तर आपण डायरेक्टच पाहू की प्रॅक्टिस सेट नंबर 2.4. तर आपल्याला इथे त्यांनी काय विचारलं होतं, कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म. जनरल फॉर्ममध्ये कंपेअर करायचे आणि व्हॅल्यू ऑफ एबीसी विचारले. म्हणजे आपण फर्स्ट जर एक्झाम्पल घेतलं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 तर इज इक्वल टू 0. आपण काय करू कंपेअरिंग ह्याला मी इक्वेशन 1 म्हणलं. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग ह्याच्यावरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू भेटतील. जसं की मी इथं लिहिणार a इज इक्वल टू 1. 1 का एक्स स्क्वेअरला जो मल्टिप्लाय आहे तो होणार a. एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय इथं 1 आहे, मग इथं झालं 1. b ची व्हॅल्यू आली -7 आणि c ची व्हॅल्यू आली 5. ह्या व्हॅल्यू काढायला कुणाला जमत नसतील असं मला असं वाटत नाही. ज्यांना जमत नाही त्यांना खरंच तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही परत तुमच्या बेसिक्स पाहण्याची गरज आहे. तर सेकंड जर आपण पाहिलं तर सेकंड एक्झाम्पल आहे 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्या जनरल फॉर्ममध्ये नाही, आपण ते करून घेऊ. इज इक्वल टू 0 करून घ्यायचं आहे. मग काय करणार 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. आता इज इक्वल टू 0 आल्यानंतर आपण काय करणार कंपेअरिंग मी याला परत इक्वेशन नंबर 1 मानणार. कंपेअरिंग इक्वेशन नंबर 1 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता हे झाल्यानंतर एबीसीची व्हॅल्यू काय येणार? a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू 5 प्लस 5. जर आपण इथं जर नीट पाहिलं तर बरोबर आहे, आपली व्हॅल्यू बरोबर आहे. 2 -5 आणि 5. इक्वेशन नंबर 3 जर आपण पाहिलं, इक्वेशन नंबर 3 आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. आता y स्क्वेअर इज इक्वल टू 7y पाहिलं तर आपल्याला एक दिसून येईल इथं ही जनरल फॉर्ममध्ये नाही, आपण जनरल फॉर्ममध्ये करणार y स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 0. परत हे आपल्याला जनरल फॉर्ममध्ये दिसत नाही, आपल्याला कॉन्स्टंट तिथं मिसिंग आहे. मग आपण काय लिहिणार y स्क्वेअर मायनस 7y प्लस कॉन्स्टंट नाही म्हणजे काय लिहिणार 0 इज इक्वल टू 0. आता कॉन्स्टंटला
कोणतेही व्हेरिएबल मल्टिप्लाय नाही, म्हणजे मी 0 इंटू काय एनिथिंग काहीच नाही लिहू शकत, म्हणजे इथं मी 0 लिहितो. मग आता आपण काय करणार, कंपेअरिंग, ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणलं. मग मी म्हणणार कंपेअरिंग कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता हे कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय येणार, आपल्याला एबीसीची व्हॅल्यू येणार, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू -7, सीची व्हॅल्यू 0. अशा प्रकारे आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढू शकतो. आता जर आपण पाहिलं एक्झाम्पल नंबर 1 म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 पाहिलं. क्वेश्चन नंबर जर आपण 2 पाहिला, जो की तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये, तो जर आपण सोडवायला सुरुवात केली, तर आपल्याला इथं त्यांनी विचारलं की सॉल्व्ह बाय फॉर्म्युला मेथड, म्हणजे सॉल्व्ह बाय फॉर्म्युला. आता सॉल्व्ह बाय फॉर्म्युला कोणता आहे? फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि सगळ्याला आपण 2a. आता हाच फॉर्म्युला मी खाली लिहून घेतो. आता फॉर्म्युला लिहिण्याच्या आधी आपल्याला इथं पहिल्यांदा तर एबीसीच्या व्हॅल्यू काढायला लागतील इक्वेशनवरनं. तर मी पहिलं काय करणार, मी पहिल्यांदा इक्वेशन लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. त्या इक्वेशनला 1 नंबर म्हणणार. नाव कंपेअरिंग काय म्हणणार मी, कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ, कशाला कम्पेअर करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग ह्याच्यावरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू भेटतील. एबीसीच्या व्हॅल्यू कोणत्या, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 5. एबीसीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आता तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल, तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही दुसरी पद्धत करू शकता. म्हणजेच मी इथं लिहितो, आता इथं व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट. आता अंडर रूटचा जो पार्ट आहे मी वेगळ्या कलरने लिहितो, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन काय होतं, अपॉन 2a, अपॉन येतं 2a. आता इथं 2a होतात, पण आता पहिल्यांदा जर आम्ही स्क्वेअर मायनस 4ac जो पार्ट आहे तो जर आपण पहिला काढून ठेवला तर आपल्याला सोपं जाईल. मी इथं लिहितो डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बीची व्हॅल्यू काय होती, बीची व्हॅल्यू होती 6. मग मी इथं लिहितो 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू a1 आणि c5, म्हणजेच 4 इंटू 1 इंटू 5, 4 इंटू 1 इंटू 5, म्हणजे तिथं येणार अंडर रूट 6चा स्क्वेअर 36 मायनस 4 पंचे 20, 36 वजा 20 इज इक्वल टू किती येणार, 36 वजा 20 36 वजा 20 म्हणजे तिथे येणार 16, अंडर रूट 16. आता अंडर रूट 16 म्हणजेच काय येणार, इथे येणार 4. आता जे 4 आहे तुम्ही म्हणता तो प्लस ऑर मायनस का नाही लिहिलं. आता जो प्लस ऑर मायनस येणार आहे, प्लस ऑर मायनस जो येणार आहे तो आपल्या फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदाच त्यांनी लिहून घेतलाय, कारण की त्यांना माहिती आहे कोणत्याही अंडर रूटची जी व्हॅल्यू येणार आहे ती प्लस ऑर मायनसमध्ये लिहिणार आहे, म्हणून त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या फॉर्म्युल्यातच प्लस ऑर मायनस लिहिले. तरी तुम्ही इथं 1 नंबर देऊ शकता, प्लस ऑर मायनस पण लिहू शकता. इथं मी 1 नंबर म्हणतो, 1 नंबर नाही, आता 2 नंबर म्हणतो, कारण की इक्वेशनला आपण 1 नंबर दिलाय. आता जो बी स्क्वेअर मायनस 4ac दॅट इज डेल्टा इज इक्वल टू अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, ही जी व्हॅल्यू आली ही ती व्हॅल्यू आपण जर फॉर्म्युल्यात टाकली. नाव फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युला होता एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बीची व्हॅल्यू किती होती, बीची व्हॅल्यू होती 6ला मायनस चिन्ह. आता इथं बऱ्याच वेळेस इथं मुलं इथंच चुका करतात की हे मायनस चिन्ह द्यायचं विसरतात. मायनस बी प्लस ऑर मायनस, आता अंडर रूट काय होतं, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली प्लस ऑर मायनस 4, किती आली, प्लस ऑर मायनस 4 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू होती. आता इथं परत एकदा इथं एक चूक होते, इथं ए ची व्हॅल्यू द्यायची विसरते. ज्या चुका होत्या ते मी काय वेगळ्या रंगाने लिहितो, अपॉन अपॉन 2a. जसं की इथे बरेच जण ए ची व्हॅल्यू लिहितात. ए ची व्हॅल्यू काय आहे, ए ची व्हॅल्यू आपली इथं 1 आहे. ए ची व्हॅल्यू 1 लिहिली, पण इथं 2 लिहायचा राहतात. आता 2 जरी लिहिला तरी 2 आणि 1 ह्याच्यामध्ये मल्टिप्लायचं चिन्ह आहे. हे बऱ्याच जणांचं राहतं आणि त्यांचं गणित चुकतं. मग आता हे जे चुका होत्या ते त्या तुमच्या कशा तुम्ही सुधारणार, तर फक्त तुमचं प्रॅक्टिस पाहिजे आणि एक माइंडसेट पाहिजे तुमचा, जो की तुमच्या थॉट प्रोसेसने बिल्ड होतो. जसं की आता मी इथं करणार, इथं प्लस ऑर मायनस होतं, तर मी एकदा एक्स इज इक्वल टू लिहिणार -6 प्लस 4 अपॉन 2, 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. ऑर दुसरं येणार एक्स इज इक्वल टू -6 प्लस एकदा होतं तर -4 अपॉन 2. आता जर आपण सोडवलं, -6 4 -6 अधिक 4 म्हणजेच -2/2 ऑर
एक्स इज इक्वल टू -10/2. -10/2 म्हणजेच इथं येणार बेपंचे 10 आणि बेएक्के बे. म्हणजेच इथं येणार एक्स इज इक्वल टू -1 और एक्स इज इक्वल टू -5. हे आपलं फायनल आन्सर आलं. तसंच जर आपण सेकंड एक्झाम्पल सोडवलं, तर सेकंड एक्झाम्पल x² - 3x आपलं सेकंड एक्झाम्पल होतं. x² - 3x पुढे काय होतं? x² - 3x - 2 इज इक्वल टू 0. -2 इज इक्वल टू 0. आता हे जर सोडवायलाच बघितलं आपण, तर आपण काय करणार? आपल्याला पहिल्यांदा तर जनरल फॉर्ममध्ये आहे का? तर जनरल फॉर्ममध्ये हे इक्वेशन आहे. देअरफॉर आपण काय करणार? कंपेअरिंग आपण ह्याला 1 नंबर म्हणणार आणि कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ कोणासंग करणार? जनरल फॉर्म. कोणताही जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू 1 आली, b ची व्हॅल्यू -3 आली, c ची व्हॅल्यू -2 आली. आता इथं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस तुमची इथं चिन्ह देताना चुका होतात. जसं की इथं मायनस चिन्ह आहे, तर मायनस चिन्ह आपण दिलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी मुलांना जमत नाही मायनस चिन्ह द्यायला. जमत नाही म्हणजेच काय? जमत नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात येत नाही त्यांना ते विसरून जातात चिन्ह द्यायची. आता आपण डेल्टा करणार. डेल्टा इज इक्वल टू √b² - 4ac √b² - 4ac इज इक्वल टू आता b² म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे? -3. -3 आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ह्या सगळ्याला अंडर पाहिजे. -b² - 4ac 4 a किती होतं? a इज इक्वल टू 1 c इज इक्वल टू -2. आता इथं एकमेकांना 4 गुणिले 1 गुणिले -2 आहे. आता इथं करताना जर तुम्ही ब्रॅकेट दिलं नाही तर तुमचं गणित चुकणार. कारण की काय होणार? तुम्हाला वाटणार इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह नाहीये आणि मग तुम्ही 4 - 2 किंवा 1 - 2 करून तुमचं गणित चुकणार. आता इथं करताना इथं 4 × a × c होतं. मग तिथं मल्टिप्लिकेशन आहे तिथं तुम्ही ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाही. ब्रॅकेटचं इतकं महत्त्व आहे, की जेव्हा तुम्हाला गणित चुकेल तेव्हा ते कळेल, की ब्रॅकेटचं महत्त्व काय? -3चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार? 9. आता इथं 4 दुने 8 आणि मायनस, मायनस इथं एक मायनस होता आणि -2चा मायनस समान चिन्हांची बेरीज म्हणजेच इथं मायनसचं प्लस होणार. 4 दुने 8 आणि इथं अंडर रूट होणार √17. √17 आता इथून पुढे आपण फोड करू शकतो का? तर नाही करू शकत. आपण याला 2 नंबर म्हणू. 2 नंबर म्हणल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एक्स इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac अपॉन 2a म्हणजेच काय? -b प्लस ऑर मायनस डेल्टा अपॉन 2a. आता इथं जो डेल्टा दिसतोय तोच डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 17. मग आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू माहिती असेल तर आपण काय करू? आता डायरेक्ट टाकणार आपण एक्स इज इक्वल टू -b ची व्हॅल्यू होती -3 म्हणजे हा मायनस कुठला आहे? ए मायनस फॉर्म्युलामधनं मायनस आहे आणि त्याच्या पुढचं मायनस ते आपल्या -3चं मायनस आहे. म्हणजे मायनस मायनस प्लस होणार आहे. प्लस मायनस आता b² - 4ac ची व्हॅल्यू आली √17. √17 अपॉन 2 a ची व्हॅल्यू होती 1 म्हणजे 2 × 1. आता आपल्याला इथं मायनस मायनस प्लस होणार समान चिन्हांची बेरीज म्हणजेच 3 प्लस मायनस √17 अपॉन 2. आता इथून पुढे आपण ह्याच्यात फोड काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करणार? एक्स इज इक्वल टू 3 प्लस √17 अपॉन 2 और इथं काय येणार? एक्स इज इक्वल टू 3 मायनस √17 अपॉन 2 हे आपल्या 2 व्हॅल्यू झाल्या. आता या 2 ज्या व्हॅल्यू झाल्या आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे इथं लक्षात घ्यायचं एवढंच आहे तुम्हाला, की जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, x² असेल तर त्याच्या 2 व्हॅल्यू येतात. तसंच आपल्या लिनिअर इक्वेशनमध्ये पॉवर 1 होती, तर त्याच्या फक्त एक व्हॅल्यू होती ती प्रत्येक व्हेरिएबलची. पण जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असते तर व्हेरिएबलच्या 2 व्हॅल्यू येतात ते. आता हे मी काय सांगतोय तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कळेल मी असं का बोलतोय. मी 2 नंबर एक्झाम्पल सोडवलं. 3 नंबरचं एक्झाम्पल पाहिलं तर 3m² + 2m - 7. 3m² 2m + 7 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? 3m² + 2m - 7 + 2m - 7 + 2m - 7 हे आपलं इक्वेशन होतं. हे इक्वेशन नंबर 3 आहे. इक्वेशन नंबर 3 जर परत एकदा चेक करू आपण 3m² + 2m - 7. आता इक्वेशन नंबर 3 मध्ये पाहिलं तर आपल्याला हे जनरल फॉर्ममध्ये दिसतंय. मग आपण करणार कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ जनरल फॉर्म. जनरल फॉर्म कोणता आहे? ax² + bx + c इक्वल टू 0.
आता हे केल्यानंतर आपल्याला ए बी सीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू 3, बीची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू 2 अँड सीची व्हॅल्यू 7. 7 नाही -7. आता ज्यांना कुणाला मी केलेली चूक कळली असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही बरोबर ट्रॅकला आहे. आता एबीसीची व्हॅल्यू मिळाली. नंतर आपण काय करणार, डेल्टा काढणार. डेल्टा इज इक्वल टू अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू अंडर रूट काय होतं, बीची व्हॅल्यू 2 होती, 2चा स्क्वेअर वजा 4 इंटू एची व्हॅल्यू 3 होती, सीची व्हॅल्यू वजा 7 होती. तर मला असं वाटतं की तुम्ही इथं कंपल्सरी ब्रॅकेट देतच चाला, जेणेकरून तुमचं गणित चुकणार नाही. अंडर रूट काय होणार, 2चा स्क्वेअर 4 वजा 4, 2चा स्क्वेअर 4, 4 त्रिक 12 आणि 12 12 12 12 36 12 44 12 पंचे 12 72 12 सत्ती 84 म्हणजे 84 आणि मायनस इथं पण मायनस, इथं पण मायनस, मायनस मायनस प्लस होणार म्हणजे तिथे येणार 44 अंडर रूट 88. अंडर रूट 88 आलं. आता 88 म्हणजेच अंडर रूट 88 आपण हे कसं लिहू शकतो, आता मला कळतं इथे 4ला भाग जातोय म्हणजेच मी इथं लिहू शकतो 4 एके 4 आणि 4 गुणिले 22 बरोबर 88. आता 4 बाहेर आल्यानंतर काय होणार 2 अंडर रूट 22. आता इथून पुढे आपण जास्त पोड करू शकतो का, तर नाही. त्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणणार. डेल्टाची व्हॅल्यू आपली आली 2 रूट 22. आता आपला फॉर्म्युला काय होता, आपला फॉर्म्युला होता एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता आपण 2a किंवा इथं 2 जर 2 लिहायचा राहतो इथं 2aच्या इथं, तर तसं करायचं नाही. आपलं नीट लक्ष ठेवायचं की आपल्या ज्या चुका होत्या त्याच होणार आहेत पुढे जाऊन, तर त्या अवॉइड केल्या तर तुम्हाला चांगले मार्क भेटतील. तर एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू होती 2, बीची व्हॅल्यू होती 2, बीची व्हॅल्यू 2 होती ना, प्लस और मायनस. आता अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू होती 2 रूट 22 अपॉन 2a. एची व्हॅल्यू किती होती, एची व्हॅल्यू आली 3, 2 इंटू 3, एची व्हॅल्यू 3. हां. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल, की वरच्या इक्वेशनमधनं मी 2 कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढला तर आतमध्ये राहणार -1 प्लस और मायनस आणि इथं होणार अंडर रूट 22 अपॉन अपॉन होतं 2 इंटू 3. आता हा 2 इंटू 3चा 2ला 2 कॅन्सल होईल. आता इथं लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच आहे, इथं कॉमन कसा काढला. इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं प्लस और मायनस मध्ये होतं आणि प्लस और मायनसच्या इकडे पण 2 होता, इथे पण 2 होता. 2 आणि 2, 2च्या पाड्यात आहेत, 2 बाहेर काढला. 2 -1 प्लस और मायनस अंडर रूट 2 बाहेर आला आतमध्ये अंडर रूट 22. आता हे जे तुम्हाला कळलं पाहिजे इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे. आता फायनल आन्सर आला -1 प्लस और मायनस अंडर रूट 22/3. अंडर रूट 22/3 म्हणजेच आपला फायनल आन्सर आला एक्स इज इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 22/3 और एक्स इज इक्वल टू -1 मायनस रूट 22/3. आता हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता आपण 3 एक्झाम्पल सोडून पाहिले. तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला आपल्याला दिसून येईल फॉर्म्युला मेथड वापरणं किती सोपी गोष्ट आहे. आता जर चौथं एक्झाम्पल पाहिलं, मी हे कॉपी करतो. हां, आता एक्झाम्पल नंबर 4 मध्ये जर पाहिलं आपण, तर 4 एक्झाम्पल होतं 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. आता इथं कंपेअर केलं आपण. कंपेअरिंग 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 इक्वेशन 1. आता मी याला इक्वेशन 1 म्हणलं. इक्वेशन 1 विथ कशाला? जनरल फॉर्म. जनरल फॉर्म कोणता? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या जनरल फॉर्ममध्ये जर मी कंपेअर केलं तर आपल्याला एबीसीची व्हॅल्यू मिळून जाते. एबीसीची व्हॅल्यू काय येणार? एची व्हॅल्यू येणार 5, बीची व्हॅल्यू येणार -4 आणि सीची व्हॅल्यू येणार -2. एबीसीची व्हॅल्यू मिळाली. आता एबीसीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मग आपण काय करणार? डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू काय? बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर. आता अंडर रूट हे अंडर रूट होतं. अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. अंडर रूट बी स्क्वेअरचं व्हॅल्यू काय आहे? म्हणजेच -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर, -4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू होती 5, सीची व्हॅल्यू होती -2. आता इथं -4चा स्क्वेअर, -4चा स्क्वेअर पण 16च येणार, ह्याची व्हॅल्यू प्लस येणार. आता इथं मायनस मायनस प्लस होणार आहे. हा मायनस आणि हा मायनस एकूण प्लस होणार आहे. तर 4 पंचे 20 आणि 20 दुने 40.
4 पंचे 20 दुने 40 बरोबर आहे. आणि 40 अधिक 16 बरोबर √56 येईल. आता मला परत एकदा कळते की इथं 56 मी 4 इंटू काहीतरी लिहू शकतो कारण की 4 ने भाग जातोय. मग नंतर 4 गुणिले 4 एके 4, 4 चौक 16, 4 गुणिले 14 बरोबर 56 होते. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी प्रत्येक वेळेस 4 किंवा अशीच संख्या का घेतोय? तर तुम्ही कोणतेही स्क्वेअर जसं की 4, 9 हा 2चा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे. ह्यांच्या पटीतले ज्या संख्या असतील तर तेच त्यात घ्यायचा प्रयत्न करायचा. जेणेकरून ते बाहेर येऊन हे अंडर रूटच्या बाहेर येतील आणि तुम्हाला फोड करता येईल. जसं की आता मला इथं 4 दिसतोय म्हणून मी 4 बाहेर येऊन इकडे 2 आणणार. अंडर रूट 2, अंडर रूट 14, 2 अंडर रूट 14. आता ही आपली व्हॅल्यू आली. इक्वेशन नंबर 2 झालं. त्याला आपण डेल्टा म्हणलं. आता फॉर्म्युला काय होता आपला? फॉर्म्युला होता x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता जो अंडर रूट आहे तो अंडर रूट 4ac पूर्ण ब्रॅकेटला पूर्ण पूर्ण याला आहे. तर असं लक्षात ठेवा. आणि आपण 2a जो आहे तो -b प्लस ऑर मायनस ह्या पूर्ण जो पार्ट आहे त्याला अपॉन 2a. फक्त अंडर रूटला 2a अपॉन 2a असं नाहीये. पूर्ण पार्टला आहे. तर आता इथं मी करणार x इज इक्वल टू -b. -b ची व्हॅल्यू होती. b ची व्हॅल्यू काय होती? b ची व्हॅल्यू होती -4. आता हा जो मायनस चिन्ह आहे, मायनस चिन्ह पहिल्यांदा आपल्या इक्वेशन मधलं आणि -4 हे b ची व्हॅल्यू झाली. -4 प्लस ऑर मायनस अंडर रूट. अंडर रूट b स्क्वेअरची व्हॅल्यू आली 2√14. 2√14 अपॉन 2 इंटू a. a इज इक्वल टू 3. a ची व्हॅल्यू काय होती? 5 होती. 2 इंटू 5. आता 2 इंटू 5 केलं. आता इथं जर पाहिलं आपण तर मायनस मायनस प्लस होणार, 4 प्लस होणार. प्लस ऑर मायनस 2√14 अपॉन 5 दुने 10. आता इथं आपल्याला कळेल की वरनं काय कॉमन निघतंय? वरनं कॉमन निघतंय 2. 2च्या पाड्यात आहे. 4 आणि 2 2च्या पाड्यात आहेत. मग 2 कॉमन निघाला. बे दुने 4 प्लस ऑर मायनस बे एके बे आणि √14. 1 लिहायची काही गरज नाही. अपॉन 10. आता अपॉन 10 होतो बे एके बे आणि बे पंचे 10. बे एके बे, बे पंचे 10. तर मग आपलं फायनल आन्सर आलं 2 प्लस ऑर मायनस √14 अपॉन 5. आता हे जी व्हॅल्यू आली ते आपल्या हे 2 रूट्स आले. 2 रूट्स काय येतं ते? कारण की स्क्वेअर आहे. मग एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा येणार 2 प्लस √14 अपॉन 5 ऑर x इज इक्वल टू 2 मायनस √14 अपॉन 5. ह्या आपल्या 2 व्हॅल्यू झाल्या. तसंच जर आपण इक्वेशन नंबर 5 सोडवायला घेतलं, तर इक्वेशन नंबर 5 सोडवायला घेतल्यानंतर आपल्याला भेटेल इक्वेशन काय होतं? इक्वेशन होतं y स्क्वेअर प्लस 1/3 y स्क्वेअर प्लस 1/3 y स्क्वेअर प्लस 1/3 y इज इक्वल टू 2. आता y स्क्वेअर प्लस 1/3 y इज इक्वल टू 2 होतं. इथं जर पाहिलं आपण आपल्याला हे जनरल फॉर्ममध्ये दिसतंय का? नाही. आपण जनरल फॉर्ममध्ये आणू. y प्लस 1/3 y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता तरी पण हे जर बघितलं आपण तरी पण हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आहे का? तर नाहीये. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथं b ची व्हॅल्यू 1/3 ठेवून सुद्धा सोडवू शकतो. पण आपल्याला हे आणखीन सोपं करता येईल. जसं की आपल्याला इथं दिसतंय y इंटू 1/3 होतं. आणि इथं y स्क्वेअर इज इक्वल टू 1/1 आणि इकडं 2/1 असं आहे. तर ह्या व्हॅल्यू आपण जर क्रॉस केलं तर सगळं नीट होईल. जसं की मी इथं करणार मल्टिप्लाइंग बाय 3. मल्टिप्लाइंग बाय 3 केलं. 3च का केलं? मल्टिप्लाइंग बाय 3. 3च का केलं? कारण की 3 अपॉनमध्ये दिसतंय. आपल्याला बेस सेम पाहिजे. बेस कुणाचाच 3 नाहीये. फक्त एकच वेगळा आहे. मग मी तो घेतला मल्टिप्लाय केला. आता 3 ने मल्टिप्लाय केला जाणार 3y स्क्वेअर प्लस 3y बाय 3 म्हणजेच फक्त y राहणार. मायनस 3 दुने 6 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वल टू 0 आलं, हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आहे. आता हे जनरल फॉर्ममध्ये आहे म्हणून मी काय करणार? कंपेरिंग इक्वेशन 1 विथ आपण काय म्हणणार? ax स्क्वेअर प्लस जनरल फॉर्म म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता इथून आपल्याला a ची व्हॅल्यू 3 आली, b ची व्हॅल्यू 1 आली आणि c ची व्हॅल्यू आली -6. इथे चिन्हांचा घोटाळा होऊ शकतो, तर तो होऊन द्यायचा नाही. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजेच आपल्याला डेल्टा काढायला लागणार. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac. आता b स्क्वेअर अंडर रूट काय होणार? अंडर रूट b स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर मायनस
4 इंटू ए इंटू 3 म्हणजेच आणि सीची व्हॅल्यू -6 बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू -6. आता आपल्याला 1चा स्क्वेअर 1 येतो -4 4 त्रिक 12 आणि 12 म्हणजेच इथं येणार प्लस 4 त्रिक 12 12 12 पंचे 60 12 72 म्हणजेच प्लस 72 म्हणजे इथं येणार √73 √चे 73 आले. आता ही आपली डेल्टाची व्हॅल्यू झाली. आपला फॉर्म्युला काय होता? आपला फॉर्म्युला होता बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. जसं की इथं मी लिहितो फॉर्म्युला x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अपॉन 2a. आता इथं मला दिसतंय बीची व्हॅल्यू किती होती? बीची व्हॅल्यू होती 1 होती म्हणजे इथं मायनस चिन्ह फॉर्म्युलाचं -1 प्लस ऑर मायनस. आता √73 आलं √73 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती होती? एची व्हॅल्यू होती 3 एची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजेच आपली फायनल आन्सर आलं -1 प्लस ऑर मायनस √73 अपॉन 6. हे आपलं आता इथून पुढे आपल्याला काय फोड करता येत नाही. म्हणजेच आपल्याला काय करणार आपण x इज इक्वल टू -1 एकदा प्लस एकदा मायनस 73 अपॉन 6 ऑर आता जे एकदा प्लस एकदा मायनस आहे ते इथलं चिन्ह बदलायचं आहे आपल्याला -1चं नाही बदलायचं. म्हणजेच इथं येणार x इज इक्वल टू -1 मायनस √73/6. आता बाय 6 आहे तो पूर्ण -1 मायनस 73 ला आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. आता जर आपण फायनल एक्झाम्पल पाहिलं तर फायनल एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसून येईल फायनल एक्झाम्पल 5x² + 13x + 8 5x² + 13x + 8 इज इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. इक्वेशन 6 एक्झाम्पल नंबर 6 आहे 5x² + 13x + 8. आता ह्याला जर आपण केलं कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ काय करणार? विथ आपला जनरल फॉर्म कोणता होता? ax² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला abcच्या व्हॅल्यू भेटतील. आपण लिहिणार a इज इक्वल टू 5 b इज इक्वल टू 13 b इज इक्वल टू 13 b इज इक्वल टू 13 आणि c इज इक्वल टू 8. तर आपल्याला काय करणार आपण डेल्टा म्हणजेच आपला b² मायनस 4ac. आता इथं अंडररूट द्यायचं का नाही तुमच्यावर आहे. √b² मायनस 4ac म्हणजेच 13² मायनस 4 इंटू a म्हणजे 5 इंटू c म्हणजे 8 म्हणजे आपल्याला 13चा स्क्वेअर 169 169 मायनस 4 5 20 20 गुणिले 8 म्हणजेच 8 2 16 160 16 म्हणजे तिथं राहणार 160 मायनस 9 9 इथं 9 √9 √9 म्हणजे आपली व्हॅल्यू आली 3 √9 म्हणजेच व्हॅल्यू आली 3. आता व्हॅल्यू 3 आल्यानंतर ax² + bx म्हणजेच आपल्याला इथं आलं x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² मायनस 4ac b² मायनस 4ac अपॉन 2a. आता इथं तुम्हाला दिसून येईल की बीची व्हॅल्यू किती होती? बीची व्हॅल्यू होती 13. मग मी इथं लिहिणार -13. मी इथं लिहितो -13 प्लस ऑर मायनस त्याची व्हॅल्यू आली +3 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू 5 आहे 2 इंटू 5 इज इक्वल टू -13 प्लस ऑर मायनस 3 अपॉन 10. आता ही जी व्हॅल्यू आहे आपण एकदा प्लस एकदा मायनस लिहू शकतो. x इज इक्वल टू -13 + 3/10 और x इज इक्वल टू -13 - 3/10 -13 + 3 दॅट इज -10/10. इथं चिन्हांचा घोटाळा होऊ शकतो. इथं चिन्ह जर चुकलं तर तुमचं उत्तराला 0 महत्त्वाचं -16/10 दॅट इज आपलं फायनल आन्सर आलं -1 अँड ऑर x इज इक्वल टू 10 आणि 16 म्हणजेच -8/5. x इज इक्वल टू -1 अँड x इज इक्वल टू -8/5 हे तुमचं फायनल आन्सर आलं. अशा प्रकारे तुमचा प्रॅक्टिस सेट तुम्ही सोडवू शकता. आपलं एक फायनल एक्झाम्पल आहे
फायनल एक्झाम्पल क्वेश्चन 3 जर आपण पाहिला, क्वेश्चन 3 मध्ये असं वेगळं काय नाहीये. तेच आपलं फॉर्म्युला मेथड वापरायचे आणि उत्तर काढायचे. फक्त यांनी थोडंसं इथं अंडर रूट टाकून थोडं कॉम्प्लिकेटेड केलंय आणि जरी कॉम्प्लिकेट केलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण काय करू, इक्वेशन काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस 2√3 एक्स प्लस प्लस 3 इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. आपण म्हणणार कंपेरिंग इक्वेशन 1 विथ कशासाठी का कशाबरोबर करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एबीसीची व्हॅल्यू मिळेल, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू महत्त्वाची इथं. बीची व्हॅल्यू येणार आहे 2√3 आणि सीची व्हॅल्यू आहे 3. आता हे आल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या आहेत. मी आता डायरेक्ट करतो. डायरेक्ट मी फॉर्म्युला लिहितो. दॅट इज एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता इथं मी सगळ्या व्हॅल्यू टाकतो. जसं की मायनस बी होतं -2√3 प्लस ऑर मायनस अंडर रूट. आता बी स्क्वेअर होतं म्हणजे अंडर रूट 2√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4. एची व्हॅल्यू होती 1 आणि सीची व्हॅल्यू होती 3 आणि हा अंडर रूट पूर्ण आहे अपॉन 2 इंटू ए म्हणजे 1, 2 इंटू 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार -2 अंडर रूट 3 प्लस ऑर मायनस अंडर रूट 2चा स्क्वेअर 4, 4 गुणले अंडर रूट 3चा स्क्वेअर 3 मायनस 4 इंटू 4 त्रिक 12 म्हणजे इथं ना 12 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 इज इक्वल टू -2 अंडर रूट 3 प्लस ऑर मायनस. आता इथं अंडर रूट 12 वजा 12 येईल. 4 त्रिक 12 वजा 12 अपॉन अपॉन येणार अपॉन 2 आलं. आता इथं आपल्याला दिसून येईल की अंडर रूट 12 0 येणार आहे म्हणजे तिथं -2 अंडर रूट 3/2 असं राहणार. इथं जो प्लस ऑर मायनस 0 लिहायचं, प्लस ऑर मायनस 0 लिहायचं ते मी नाही लिहिलं तरी चालणार आहे. आता इथून पुढे इथं जर पहिलं बघितलं आपण तर आपल्याला इथं दिसतंय की 2 ला 2 कॅन्सल होते म्हणजेच आपली फायनल व्हॅल्यू आली एक्स इज इक्वल टू √3. आता आपल्याला माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 2 व्हॅल्यू होत्या. तर मग एक्स इज इक्वल टू -√3 अँड अजून एक पुढची जी व्हॅल्यू येणार आहे ती पण -√3च येणार कारण की एकच व्हॅल्यू आली एक्सची. तर ती एकच व्हॅल्यू आपण 2 वेळा लिहायची. जसं की मी इथं केलं. एक्स इज इक्वल टू -√3 आणि एक्स इज इक्वल टू -√3 ही आपली फायनल व्हॅल्यू आली. √3 आणि -√3. आता अशा 2 व्हॅल्यू का लिहिल्या तुम्हाला कळलं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.4 सोडवू शकता. तर आजच्यापुरतं एवढंच होतं. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर आणि भेटूया लवकरच.